स्वामी विवेकानंदाविषयी 5 अशा गोष्टी ज्या बहुतेक लोकांना माहीत नाहीत। नमस्कार मित्रांनो, स्वामी विवेकानंद म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर शिकागोच्या धर्मपरिषदेत सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका म्हणणारा तेजस्वी संन्यासी उभा राहतो। पण त्यांच्या आयुष्यातील काही घटना अशा आहेत ज्या फार कमी लोकांना माहीत आहेत। आज आपण अशाच काही अद्भुत गोष्टी जाणून घेणार आहोत। 1. विवेकानंदांनी देवाला पाहिलं आहे का असा प्रश्न विचारला होता। तरुण नरेंद्रनाथ दत्त म्हणजेच पुढील काळातील स्वामी विवेकानंद हे अत्यंत तर्कशुद्ध विचारांचे होते। ते अनेक संत महात्म्यांकडे जाऊन एकच प्रश्न विचारायचे, तुम्ही देवाला पाहिलं आहे का? बहुतेक जण या प्रश्नाचं थेट उत्तर देऊ शकत नव्हते। पण जेव्हा ते श्रीरामकृष्ण परमहंसांना भेटले तेव्हा त्यांना उत्तर मिळालं, होय, मी देवाला पाहिलं आहे, जसा तुला पाहतो आहे तितक्याच स्पष्टपणे। हे उत्तर ऐकून नरेंद्रनाथ स्तब्ध झाले। ही भेट त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरली। संन्यासी होण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती। आज आपण त्यांना महान संत म्हणून ओळखतो, पण त्यांच्या वडिलांच्या अचानक निधनानंतर घरची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोसळली होती। काही दिवस तर घरात जेवणासाठी पुरेसं अन्नही नव्हतं। एकदा तर स्वतः उपाशी राहून त्यांनी घरातील इतरांना अन्न मिळावं याची काळजी घेतली। या कठीण काळामुळेच त्यांना गरिबांच्या दुःखाची खरी जाणीव झाली। म्हणून पुढे त्यांनी सांगितलं, जोपर्यंत देशातील शेवटचा माणूस भुकेला आहे तोपर्यंत माझा धर्म त्याची सेवा करणे आहे। 3. त्यांनी भारत पायी फिरून पाहिला होता। संन्यास घेतल्यानंतर विवेकानंदांनी संपूर्ण भारताचा प्रवास केला। रेल्वे, बैलगाडी आणि अनेकदा पायी चालत ते हजारो किलोमीटर फिरले। या प्रवासात त्यांनी राजवाडेही पाहिले आणि झोपड्याही। त्यांना जाणवलं की भारताची सर्वात मोठी समस्या गरिबी आणि अज्ञान आहे। याच प्रवासाने त्यांच्या मनात राष्ट्रनिर्माणाची कल्पना निर्माण झाली। शिकागोला जाण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते। आज शिकागोमधील त्यांचं भाषण जगप्रसिद्ध आहे, पण फार कमी लोकांना माहिती आहे की अमेरिकेला जाण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक निधी नव्हता। राजस्थानातील खेतडी संस्थानचे महाराज अजित सिंग यांनी त्यांना आर्थिक मदत केली। याच महाराजांनी नरेंद्रनाथांना विवेकानंद हे नाव दिलं असं मानलं जातं। जर ती मदत मिळाली नसती तर कदाचित इतिहास वेगळाच असता। मृत्यूच्या काही वर्षांपूर्वीच त्यांनी आपल्या आयुष्याचा अंदाज व्यक्त केला होता। विवेकानंद अनेकदा आपल्या शिष्यांना म्हणत असत, मी 40 वर्षांपेक्षा जास्त जगणार नाही। आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे निधन 4 जुलै 1902 रोजी अवघ्या 93व्या वर्षी झाले। त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत ते अध्यात्म, शिक्षण आणि राष्ट्रजागृतीच्या कार्यात सक्रिय होते। शेवट स्वामी विवेकानंद हे फक्त एक संन्यासी नव्हते, ते एक विचार होते, एक अशी प्रेरणा होती जी आजही लाखो तरुणांना जाग करते। त्यांनी सांगितलेलं एक वाक्य आजही तितकंच सामर्थ्यशाली आहे, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका। जर तुम्हाला स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील अशा आणखी दुर्लक्षित आणि रोचक घटनांवर व्हिडिओ पाहायला आवडतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।